बाई मित्रांनो, मला आज असं वाटलं की मी वयाच्या आधीच म्हातारा झालोय. कारण माझ्या डोक्यातली केस अशी पांढरी झाली होती बघा. म्हणून मी टेन्शनमध्ये जरा विचार करत बसलो आणि पट्टदिसनं मला एक गोष्ट आठवली. ते म्हणजे आज सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही हेअर ऑइलची रेमेडी. त्यासाठी काय काय सामान लागते ते तुम्हाला सांगतो बघा. 2-3 मुठी असा कढीपत्ता घ्यायचा आणि ही होती बघा जास्वंदाची फुलं, ती एक मूठभर. नंतर पुन्हा जास्वंदाची पानं, ती पण एक मूठभर. आणि एक 10-12 अशी तुळशीची पाने घ्यायची. आणि ही होता बघा कांदा, मी कर असा कापून घेतला होता. एक कांदा कापून घेतला होता. आणि हे होतं ते आवळं, एक 7-8 आवळं पुरेसं असतात. आणि ही होती बघा कडुलिंबाची पानं, ते पण याच्यामध्ये वापरायचे असतात. आणि हे होत्या बघा मेथ्या, तुम्हाला दाखवतो. अशा मेथ्या घ्यायच्या, कुठं पण आपल्याला भेटतात, सहजपणे उपलब्ध असतात. आणि हे होते ती कलौंजी, अशी काळ्या काळ्या कलरची कलौंजी असते बघा, ती पण घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही होती कोरफड. ती आमच्या घरीच होती, तिथनं मला ती सहज उपलब्ध झाली. आणि याचा खालचा भाग असा काढून टाकला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खोबऱ्याचं तेल, जे मी घेतलं होतं 250 ग्राम, म्हणजे पाव किलो. सगळ्यात आधी ह्या आवळ्यामधलं बी काढून त्याचं बारीक बारीक असं तुकडं करून घ्यायचं बघा. आणि कोरफड होती तिचं पण बारीक तुकडं करून घ्यायचं. आणि एक स्वच्छ असं धुतलेलं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या सगळ्या वस्तू या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आणि त्याची अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. योगा या पद्धतीने अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि पाणी बिलकुल नाही वापरायचं बघा पेस्ट करताना, असंच ते हे करून घ्यायचं. आणि गॅस पेटवून गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढई नॉर्मल गरम असताना असं त्याच्यामध्ये तेल ओतायचं बघा. आणि तेल लय गरम करायचं नाही बघा, त्याला असं नॉर्मलीच गरम असताना, म्हणजे कोमट असताना त्याच्यामध्ये ही सगळी केलेली पेस्ट अशी टाकायची. आणि पेस्ट टाकताना एकदम दमानच टाकायची बघा, नाहीतर निबार पेस्ट टाकचाल आणि घ्यायचाल अंगावर उडवून. बाई पेस्ट अशी व्यवस्थितरित्या सगळी अशी फोडून घ्यायची. आणि एक 15 ते 20 मिनटं त्याला असं गदा जरा शिजू द्यायचं. असं 15 ते 20 मिनटं शिजल्यावर का नाही पूर्ण त्याचा अर्क आहे ना ते तेलामध्ये असं उतरतो बघा. योगा ह्या पद्धतीनं असं काळं पडेपर्यंत असं शिजवून घ्यायचं. आणि हे जे साईडला तेल आलं की नाही ते व्यवस्थितरित्या एका फडक्यानं गाळून घ्यायचं, नंतर पुन्हा एका चाळणीनं असं गाळून घ्यायचं. आणि हो का, ही तयार झालेलं तेल तुम्ही आठवड्यातून 2दा लावू शकता. बाई म्हणजे मी फिरशे तर ना होणार की.